पुढली महत्त्वाची बातमी, सुजय विखे यांची निवडणूक आयोगाकडे केलेली याचिका निकाली काढण्यात आलेली आहे। ईव्हीएम व्हीव्हीपॅट क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। सुजय विखे यांच्यासह 4 अर्ज निकाली काढण्यात आलेत। अर्जदारांनी मागणी केल्यानंतर ईव्हीएम व्हीव्हीपॅट तपासणी आणि पडताळणी करण्यात आली। हा खरं तर निवडणूक आयोगाने केलेला पहिलाच प्रयोग होता। पडताळणी बहुचर्चित मतदान यंत्र सुरक्षित असल्याचे यामध्ये सिद्ध झालेलं आहे। ईव्हीएम व्हीव्हीपॅट मेमरी तपासणीमध्ये संशयास्पद छेडछाड किंवा कोणतीही तफावत आढळलेली नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच एका मतदारसंघासाठी 2 पराभूत उमेदवारांसाठी लोकसभेच्या निकालाच्या 7 दिवसांच्या छेडछाड किंवा फेरफार केल्याबद्दल ईव्हीएम व्हीव्हीपॅट मायक्रो कंट्रोलची तपासणी करण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली होती। सुजय विखे यांनी सुमारे 40 लाख रुपये भरून पडताळणीची मागणी केली होती। निलेश लंके यांच्याकडून पराभव झाल्यावर लगेच सुजय विखे यांनी अर्ज केला होता। सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे। ईव्हीएम व्हीव्हीपॅट क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याचं तपासानं निष्पन्न झालंय।